वेलकम फ्रेंड्स. या आजच्या आपण व्हिडिओमध्ये हाऊ टू राईट लीगल एसे जो आपल्याला JMFCच्या मेन्समध्ये 20 मार्काला क्वेश्चन येतो. 20 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतो JMFCच्या मेन्स एक्झाममध्ये. सो क्वेश्चनमध्ये हेडिंगमध्ये काय असतं की एसे ऑन करंट लीगल टॉपिक. जो करंट लीगल टॉपिक आहे, जो सध्या सोसायटीमध्ये इश्यू चालू आहे, त्यावरती काय म्हटलं जातं की लीगल एसे लिहा. सो लीगल एसे कसा लिहावा ते आज आपण एक पाहणार आहोत. आणि दुसरं की आता सध्या करंट टॉपिकमध्ये कोणते कोणते एसे आहेत ते आपण पाहू. सो जर आपल्याला आता हा लीगल एसे लिहायचा आहे तर हा 20 मार्क्ससाठी आहे आणि प्लस आपल्याला जजमेंट रायटिंग एक लिहायचं आहे. तर जजमेंट रायटिंग आणि लीगल एसे ह्यांचं थोडंफार काही कनेक्शन आहे. कनेक्शन इन द सेन्स की आपल्याला हा एक स्टोरी टाईप एक्झाममध्ये लिहिता यायला पाहिजेत, की कुठेही हा लीगल टॉपिक लिहिताना कुठेही ब्रेक होता कामा नये. म्हणजे एखादा टॉपिक आपण लिहित असू तो टॉपिक लिहिताना कुठेही ब्रेक होऊ नये. जसं फॉर एक्झाम्पल आटाचक्की असेल तर आटाचक्की करताना तिथं जी मशीन आहे त्या मशीनमध्ये बेल्ट आहे, तर जो बेल्ट कुठं ब्रेक झाला तो होल मशीन काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. किंवा अनदर एक्झाम्पल म्हटलं तर सायकलची चेन आहे. सायकलच्या चेनमध्ये जर तो कुठं ब्रेक जर झालं तर सायकल कुठं पुढं मूव्ह होणार आहे का? ऑब्वियसली सायकल ती स्टॉप होणार आहे. सो एसेसुद्धा असा आहे की यू आर जस्ट टॉकिंग टू द रीडर. जो आपला एक्झामिनर आहे किंवा जो रीडर आहे तो आपला हा लीगल एसे टॉपिक आपल्याला वाचतोय. आणि हा लीगल टॉपिक काय एक इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेटिव्ह तर आहे, ते क्रोनॉलॉजिकल असायला पाहिजेत आणि जस्ट इन्फॉर्मेटिव्ह तर असायलाच पाहिजे. तो त्यात नो डाऊट की तो इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे ना. तर हा 20 मार्काचा वेटेज आहे, ह्याच्यामध्ये आपण चांगला स्कोर करू शकतो. आउट ऑफ 20 आपल्याला नियर अबाउट 10 to 12, 13, 14 मार्क्सपर्यंत आपल्याला एक्झाममध्ये मिळू शकतात. तर सध्याला ते लीगल एसे टॉपिकचं प्रिपरेशन करताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे की करंट अफेअर्स काय आहेत, चालू आहेत रिलेट इन टू द लीगल ॲस्पेक्ट संबंधित की लीगल बॅटल्स काय काय चालू आहेत सध्याला, लीगल्स बॅटल्स काय चालू आहेत का. जसं आता रिसेंटली गव्हर्नन्स संबंधी चीफ मिनिस्टरचं असेल त्यात लीगल बॅटल चालू आहे, तर ते आपल्याला त्यावर थोडी माहिती हवी पाहिजेत. काही सोशल पॉलिटिकल असतील इश्यू चालू असतील, इकॉनॉमिकल इश्यू चालू असतील, हे इश्यू जे असतील तर या संबंधी आपण या करंट टॉपिकवरती आपण थोडंसं इन्फॉर्मेशन काय करायला पाहिजे, गॅदर करायला पाहिजेत. काय रिसेंट केस लॉ असतील, काही जजमेंट असतील तर त्याचे जे नावं आहेत त्या जजमेंटमध्ये कोर्टाने, ॲपेक्स कोर्टाने काय आपलं ओपिनियन लेट डाऊन केलेलं आहे ते आपल्याकडं प्रिपेअर पाहिजेत. सो बिफोर गोईंग टू एक्झामच्या जाण्या अगोदर आपल्याकडं काही थोडं स्टडी मटेरियल त्यासंबंधी गोळा असलं पाहिजेत. आणि लीगल एसे टॉपिक हा किती पेजेसमध्ये लिहायला पाहिजेत, तर देर इज नो सच अ लिमिट की हा पेजेस तुम्ही 4 पेजेसमध्ये लिहू शकता. तर जनरल आयडियामध्ये काय लिहिलं आहे की 800 to 1000 वर्ड्स यामध्ये आपला एसे असायला पाहिजे. मग आता 800 वर्ड्स तर कोणाचे एका पेजवरती 200 वर्ड्ससुद्धा ॲडजस्ट होऊ शकतात, कोणाचे नियर अबाउट 300 वर्ड्ससुद्धा ॲडजस्ट होऊ शकतात, कोणाचे 400 वर्ड्स इन अ 1 पेजमध्ये ॲडजस्ट होऊ शकतात. सो 2 पेजेसमध्ये सुद्धा एसे कंप्लीट होऊ शकतो. सो तर नेक्स्ट काय आपण करायला पाहिजे की सगळी माहिती गोळा करायला पाहिजेत. नाव आता आपण पाहणार आहोत की स्टार्टिंग कशी करायला पाहिजे. तर सर्वात पहिल्यांदा आपण एसे लिहिणार आहे तर आपण त्याचं इंट्रोडक्शन माहिती द्यायला पाहिजे की इंट्रोडक्शनमध्ये काय काय आलं पाहिजे, की त्याच्याबद्दल जनरल आयडिया द्यायला पाहिजे की हा टॉपिक कशाबद्दल आहे आणि सध्या
करंट हॉट टॉपिक बनलेला आहे त्याबद्दल थोडी माहिती द्यायला पाहिजे, किंवा कुठला नॅशनल इश्यू असेल किंवा इंटरनॅशनल इश्यू असेल, नॅशनल इश्यू असेल किंवा इंटरनॅशनल असेल त्यासंबंधित थोडी माहिती द्यायला पाहिजे. नॅशनल इश्यू असेल जसं एन्व्हायरमेंट आहे त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्यायला पाहिजेत. नंतर त्याचं हिस्टॉरिकल काय बॅकग्राऊंड असेल, काही त्याचं हिस्टॉरिकल जे बॅकग्राऊंड असेल तर त्यासंबंधी लिहायला पाहिजेत. अँशियंट हिस्ट्रीमध्ये काही केसेस वगैरे झाले असतील तर ते लिहायला पाहिजेत. नंतर सर्वात महत्त्वाचं पॉईंट होतं की ह्याच्यामध्ये काही लीगल काही स्टॅट्यूट आहेत का, काही लॉ आहे का ह्याच्याबद्दल, आणि ह्याचं कुठं ना कुठं तरी कनेक्शन, जे कनेक्शन आहे ते कॉन्स्टिट्यूशनलच्या आर्टिकल संबंधी कुठं आहे का, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे जे आर्टिकल्स आहेत त्याच्यासंबंधी कुठे ना कुठं तरी त्याचं काय असेल कनेक्शन असू शकतं आहे. सो ते कनेक्शन तुम्ही लिहायला पाहिजे. किंवा आता लास्ट इयरला सेडिशन हा टॉपिक आला होता एक्झामला, तर सेडिशन संबंधी सेक्शन 124 कॅपिटल ए हा स्टॅट्यूटमध्ये होता. त्यासंबंधी कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही आर्टिकल्स आहेत, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे असे काही टॉपिक होते. आर्टिकल 21 असेल, 19 असेल, ते तुम्ही डिस्कस करू शकता. न फोर्थ पॉईंट तुम्ही काय करायला पाहिजे की ह्याच्यामध्ये काय आता सध्याला इम्पॉर्टंट काही केस लॉ वगैरे आहेत का, किंवा न्यूजपेपरमध्ये जे कुठल्या आर्टिकल्सवरती डिस्कशन झालं आहे का ते तुम्ही लिहायला पाहिजे. किंवा काही घटना घडत आहेत का, घटना म्हणजे इन्सिडेंट काय घडत आहेत का, काही घटना घडल्या असतील ते तुम्ही थोडक्यात लिहू शकता. पाचवी अशी गोष्ट की काय सध्या चॅलेंजेस आहेत, की काय आपण प्रॉब्लेम फेस करतोय, की हा प्रॉब्लेम सोसायटीमध्ये आहे आणि तो आपल्याला कर्ब करायचा आहे, मीन्स काय करायचं आहे, रिड्यूस करायचा आहे. रिड्यूस हा जो काही प्रॉब्लेम आहे तो रिड्यूस करायचा आहे. मग त्यानंतर चॅलेंजेस थोडक्यात लिहिल्यानंतर की हे जे सोसायटीवरती काय इम्पॅक्ट होतो आहे, किंवा आपण म्हणू इफेक्ट काय होतं आहे. इफेक्ट इज जस्ट अ नॉर्मल वर्ड. त्याचा इम्पॅक्ट काय होतं आहे, प्रभाव काय पडतो आहे सोसायटीवरती, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आहे, काय तो ॲस्पेक्ट आहे तो लिहायला पाहिजे. मग एखादा कोण मोठा व्यक्ती आहे त्याचं ओपिनियन काय आहे, त्यांनी कुठंतरी न्यूजमध्ये ओपिनियन दिलं असेल. ओपिनियन कसं हे पॉझिटिव्हसुद्धा असू शकतं किंवा निगेटिव्हसुद्धा असू शकतं, पण त्यामध्ये तुमचं ओपिनियन द्यायला नाही पाहिजे. युअर ओपिनियन शुड नॉट बी गिव्हन. तर तुमचं ओपिनियन नसायला पाहिजे. आणि जे पण तुम्ही ओपिनियन देताय ते शुड नॉट ऑफेंडिव्ह नसायला पाहिजे, ऑफेन्सिव्ह नसायला पाहिजे टुवर्ड्स द एनी रिलिजियस असेल किंवा एखाद्या कास्ट संबंधी असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर पर्सन संबंधी नसायला पाहिजे. ते ऑफेन्सिव्ह नसायला पाहिजे जे पण तुम्ही ओपिनियन करता आहात ते. मग ह्याच्यावरती तुमचं पॉझिटिव्ह सोल्युशन काय आहे, तुम्ही सोल्युशन काय देता. प्रॉब्लेम जो आहे या सोसायटीमध्ये किंवा हा जो लीगल टॉपिक आहे तो प्रॉब्लेम आहे, मग एक पॉझिटिव्ह सोल्युशन तुम्ही द्यायला पाहिजे, एक सजेशन द्यायला पाहिजे. आणि सजेशन कसं असायला पाहिजे, इम्प्रॅक्टिकल असायला नाही पाहिजे. सो हे प्रॅक्टिकल असायला पाहिजे की हे त्याचं इम्प्लिमेंट इझिली होऊ शकतं आहे, त्याचं काय करू शकतं, पॉझिटिव्हली इम्प्लिमेंट होऊ शकतं आहे. त्यामध्ये कुठंही तुम्हाला मोठे चॅलेंजेस येणार नाहीत, प्रॅक्टिकल इन नेचर आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी. म्हणजे त्याची अंमलबजावणी करताना अवघड काही होणार नाही, सोप्यातल्या सोप्याप्रमाणे होऊन जाईल. नंतर एक तुम्ही कन्क्लुजन लिहू शकता. कन्क्लुजन कसं असायला पाहिजे, ते एक पॉझिटिव्ह असायला पाहिजे, पॉझिटिव्ह कन्क्लुजन असायला पाहिजे, निगेटिव्ह नसायला पाहिजेत, की पण शॉर्ट असायला पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण हा ए सी लिहू शकतो पहिल्यांदा. आणि ए सी लिहिताना इंट्रोडक्शन, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड,
हे असे हेडिंग जर दिले तर रीडरला इट विल बी इझी होऊन जाईल की हां हे टॉपिकमध्ये जो हा फ्लो आहे तो कुठेही ब्रेक व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. सर्वात पहिली गोष्ट मीन्स टू अवॉइड रिपिटेशन. ह्याच्यामध्ये कुठंही रिपिटेशन करायचे नाहीत. कोणताही लेसी लिहिताना अवॉइड रिपिटेशन, आणि वाचताना कुठेही पॉईंट जो आहे तो ब्रेक होऊ नये. वाचताना एक फ्लोमध्ये असायला पाहिजे. हे सर्वात ज्या महत्त्वाच्या गोष्टीचे आहेत एसे लिहिताना. आणि हे इथं एसे लिहिताना जर तुम्ही हा इथं 4th पॉईंटमध्ये जर इम्पॉर्टंट केस लॉ लिहित असाल किंवा घटना असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं लिहू शकता, एखाद्या लिडिंग केसमध्ये कोर्टाने असं सांगितलं आहे किंवा एखाद्या ॲपेक्स कोर्टाचा असं जजमेंट आहे किंवा एखादं अशी लँडमार्क जजमेंट आहे किंवा सो अँड सो जर तुम्हाला फक्त नाव आठवत असेल, जसं फॉर एक्झाम्पल विशाखाची केस आहे या जजमेंटमध्ये, किंवा एखादं ॲपेक्स कोर्ट हेल्ड दॅट असं तुम्ही लिहू शकता, किंवा सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट किंवा बॉम्बे हायकोर्ट हेल्ड दॅट असं तुम्ही काही आन्सर्स करू शकता.